Welcome student. Today we are going to see next part of inheritance and variation, part 9, and we are going to see here a new term, genetic disorder. So what is genetic disorder? A disease or disorder occurring due to the abnormalities in chromosome and mutation in genes are called as a genetic disorder. काही असे डिसीजेस आहेत किंवा असे काही डिसऑर्डर आहेत जे क्रोमोझोममध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी झाल्या किंवा जीन्समध्ये म्युटेशन झालं, असे जे काही आजार असतात किंवा काही असे डिसऑर्डर्स आहेत त्यांना आपण जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणणार आहे. सी डिसीजेस ऑर disorder occurring due to abnormalities in chromosome and mutation in genes. मध्ये abnormalities क्रोमोझोम मध्ये असतील किंवा म्युटेशनचं जीन्सचं म्युटेशन झालं असेल तरी आपण त्या डिसीजला काय म्हणणार आहे, जेनेटिक डिसीज असं म्हणणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला ते जे डिसीज आहेत ते इनहेरिट होतात थ्रू कशामार्फत होतात, तर तसे दोन वे, एक म्हणजे ॲटोसोमल आणि एक आहे ते सेक्स लिंक. तुम्हाला माहिती आहे की ह्युमन बीइंग हॅव 46 क्रोमोझोम्स इन द फॉर्म ऑफ 23 पेअर्स. 46 क्रोमोझोम आहे टोटल, पेअर्समध्ये म्हटलं तर 23 पेअर्स आहेत. देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन साईज अँड शेप ऑफ दिस क्रोमोझोमल पेअर. जर आपण अशा 23 जोड्या, तुम्हाला लास्ट तुमच्या ह्याच लेक्चरमध्ये पिक्चर दिलेला आहे की क्रोमोझोमचे आहेत ह्या 23 जोड्या आहेत त्या सारख्या नाही आहेत, साईज शेप त्यांचा कसं आहे वेगळा आहे. मीन्स देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द साईज अँड शेप ऑफ दिस क्रोमोझोमल पेअर. दिस पेअर्स हॅव बीन नंबर्ड. ह्या प्रत्येक पेअरला नंबरिंग केलेलं आहे. आउट ऑफ 23 पेअर्स 22 आर ॲटोझोम्स अँड 1 पेअर इज ऑफ सेक्स क्रोमोझोम, त्याला ॲलिलोसोम्स असं म्हणतो आहे. 22 पेअर्स आहेत ॲटोझोम्स आणि 1 पेअर आहे ते त्याला आपण सेक्स क्रोमोझोम असं म्हणतो आहे. मग जे डिसीजेस ॲटोझोम्स मार्फत होतात, मार्फत होतात त्याला ॲटोझोमल इनहेरिटन्स असं म्हणणार आहे. आणि जे डिसीज सेक्स क्रोमोझोम मार्फत होतात त्यांना आपण सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणणार आहे. आजच्या आपण ह्या लेक्चरमध्ये कोणतं बघणार आहे, ॲटोझोमल्स बघणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण ॲटोझोमल इनहेरिटन्स बघणार आहे. ठीक आहे, मग इथं आपण काय होतं, मग क्रोमोझोमल जे ॲबनॉर्मॅलिटीज आहेत म्हणजे नक्की काय होतं, तर क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज इन्क्लूड आयदर इन्क्रीज ऑर डिक्रीज इन नंबर अँड डिलिशन ऑर ट्रान्सलोकेशन ऑफ एनी पार्ट ऑफ क्रोमोझोम. ॲक्च्युली इथं म्युटेशन होतं आहे किंवा ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे काय होतं, एक तर तिथं जे काही नंबर आहेत, जीनचे नंबर आहेत ते नंबर कमी होतात, वाढतात किंवा काही क्रोमोझोमचा पार्ट आहे तो काय होतो तिथे डिलीट होतं, डिलेशन होतं. काही वेळेस क्रोमोझोमची संख्या वाढते, काही वेळेस क्रोमोझोमची संख्या कमी होते. अशामुळे ह्या काय होत जातात, डिसऑर्डर्स होत जातात. ते आपण आज पाहणार आहे. पहिला आपण पार्ट पाहतोय तो म्हणजे ॲटोझोमल डिसऑर्डर. ठीक आहे, बघा आता बुकमध्ये तुमच्या काय दिलं, ॲटोझोमल डिसऑर्डरमध्ये किंवा ॲटोझोमल इनहेरिटन्समध्ये आपण 2 एक्झाम्पल पाहणार आहे, विडोस्पिक आणि फिनाइलकेटोनुरिया. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण ॲटोझोमल इनहेरिटन्स म्हणजे काय बघूया. मग काही सांगितल्याप्रमाणे तेच म्हटलं त्यांनी, ह्युमन सोमॅटिक 2n सेल कंटेन 23 pairs of chromosome. They can be divided functionally as autosomes and sex chromosome. ह्युमन सोमॅटिक सेल आहे, बरोबर आहे, आणि मग त्याच्यामध्ये 23 पेअर्स क्रोमोझोम आहेत आणि जर आपण फंक्शनली डिवाइड केलं तर 22 पेअर आपल्याला ॲटोझोमच्या मिळणार आहेत आणि 1 पेअर सेक्स क्रोमोझोम मिळणार आहे. अ सिंगल पेअर ऑफ क्रोमोझोम इज इन्व्हॉल्ड इन सेक्स डिटर्मिनेशन. त्यातली एकच पेअर आहे जी काय करते, सेक्स डिटर्माइन करते. म्हणजे जो फिटस जन्माला येणार आहे तो मेल आहे फिमेल आहे हे डिटरमाइन करणारा जो क्रोमोझोम आहे, जो पेअर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, तर सेक्स क्रोमोझोम असं म्हणतोय. ठीक आहे, आणि राहिलेले जे 22 आहेत, रिमेनिंग 22 पेअर्स आर कॉल्ड ॲज ए ॲटोझोम्स. ॲटोझोम्स कंट्रोल अ व्हरायटी ऑफ ट्रेट अदर दॅन सेक्स. सेक्स क्रोमोझोम फक्त काय डिटरमाइन करत आहे, तर सेक्स, त्या फिटरचा सेक्स. पण हे ॲटोझोम्स काय करत असतात, ॲटोझोम्स कंट्रोल अ व्हरायटी ऑफ ट्रेट्स अदर दॅन सेक्स. सेक्स क्रोमोझोम सोडून बाकीचे जे काही वेगवेगळे ट्रेट्स आहेत, व्हरायटी ऑफ ट्रेट्स म्हटले म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेट्स असणार आहेत, हे ट्रेट्स कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं, ॲटोझोम्स करत असतात. दीज ट्रेट्स आर कॉल्ड ॲज ए ॲटोझोम्स लिंक्ड ट्रेट. बघा त्या ट्रेटला आपण काय म्हणणार आहे, ॲटोझोम्स लिंक ट्रेट असं म्हणणार आहे. आता इथे खाली डेफिनेशन दिले बघा.
transmission of body character other than sex-linked traits from parent to their offspring through autosomes is called as a autosomal inheritance. डेफिनेशन सोपी आहे. इथं आपण किंवा ॲटोसोमल इनहेरिटन्समध्ये काय होतं तर ट्रान्समिशन होतं. कुणाचं ट्रान्समिशन होतं तर जे बॉडी कॅरेक्टर ट्रेट्स आहेत, ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर्स ट्रेट म्हणू आपण, पुढे खाली म्हटले जाईल ट्रेट, ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर अदर दॅन द सेक्स लिंक्ड ट्रेट्स. सेक्स लिंक्ड ट्रेट सोडून जे काही कॅरेक्टरिस्टिक्स पेरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे जातात कुणामार्फत, ॲटोझोम्स मार्फत, त्याला आपण कसलं इनहेरिटन्स म्हणणार आहे, ॲटोसोमल इनहेरिटन्स. बघा, ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर अदर दॅन द सेक्स लिंक्ड ट्रेट फ्रॉम पेरेंट टू देअर ऑफस्प्रिंग थ्रू ॲटोसोम्स इज कॉल्ड ॲज ए ॲटोसोमल इनहेरिटन्स. Some characters are influenced by dominant gene while some other by recessive gene. तुम्हाला माहिती आहे की मेंडलने ह्या दोन टर्म दिल्या त्या. मेंडल हॅज शोड इन हिज एक्सपेरिमेंट दॅट देअर एक्झिस्ट 2 टाइप्स ऑफ जीन, डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. ओके, हे आपण पाहिलं होतं. इथे पण त्यांनी सांगितले काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कोण इन्फ्लुएन्स करत आहे, डॉमिनंट जीन्स करतात, तर काही आहेत ते रेसेसिव्ह. प्रत्येक एक उदाहरण आपण बघणार आहे जे कशावर असतात, ॲटोझोम्सवर असतात. फॉर एक्झाम्पल ॲटोझोमल डॉमिनंट ट्रेट, लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला MCQला विचारलं जातं. ॲटोझोमल डॉमिनंट ट्रेट्स एक्झाम्पल काय दिलं, ज्यामध्ये विडोज पीक आहे, हंटिंग्टन्स डिसीज आहे. आता इथे हे दोन आपण विडोज पीक बघणार आहे, विडोज पीकचं एक्सप्लेनेशन बघणार आहे. इथं दुसरा जो डिसीज त्यांनी दिला आहे हंटिंग्टन्स डिसीज. ॲक्च्युली हा डिसीज जो आहे तो ब्रेनशी रिलेटेड आहे, म्हणजे ज्या नर्व सेल आहेत त्या इथं डॅमेज होतात, बरोबर. ज्या नर्व सेल आहेत ब्रेनच्या त्या ब्रेकडाऊन होतात, तो आजार आहे, तो आपल्याला स्टडीला नाही आहे. आणि दुसरा जो आजार आहे ॲटोसोमल रिसेसिव्ह, हे दोन बघितले आपण, विडोज पीक आणि हंटिंग्टन डिसीज. हा कशाचा आहे, ॲटोसोमल डॉमिनंट ट्रेट. डॉमिनंट एवढं लक्षात ठेवा, ॲटोसोमल आहे पण कसा आहे, डॉमिनंट आहे. आणि दुसरं एक्झाम्पल आपण बघतोय किंवा टाईप म्हणू आपण, ॲटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट्स. कोणता इथं, रेसेसिव्ह ट्रेट. रेसेसिव्ह ट्रेटमध्ये एक्झाम्पल आहे फिनाइलकिटोनेरिया, ज्याला PKU जो आपण आता स्टडी करणार आहे, फिनाइलकिटोनेरिया. नंतर आहे सिस्टिक फायब्रोसिस आणि सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियाबद्दल आपण पाहिलेलं आहे, त्याच लेसनमध्ये पाहिलेलं आहे. सिस्टिक फायब्रोसिस म्हणजे असा डिसीज की जनरली याच्यामध्ये हा डिसीज झाल्यानंतर लंग्स आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम डॅमेज होते, कारण याच्यामधला म्युकस मेम्ब्रेन जो आहे तो इथं कमी होतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण एक एक पॉईंट बघूया. पहिला आपण बघतोय विडोज पीक. पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, पहिलं पिक्चर आहे ते विडोज पीकचे आणि सेकंड पीक आहे नो विडोज पीक. म्हणजे तुम्हाला आयडिया आली असेल विडोज पीक म्हणजेच काय. तर इथं तुम्हाला पिक्चरमध्ये फक्त हेअर लाईन दाखवली, ठीक आहे, इथे हेअर लाईन दाखवली, बाकीचे काही फेशियल कॅरेक्टरिस्टिक दाखवलेले नाही आहे. आता विडोज पीक म्हणजेच काय बघा, अ प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअरलाईन ऑन फोरहेड इज डिस्क्राइब्ड ॲज विडो पीक. इथं तुम्हाला फर्स्ट पिक्चरमध्ये दिसतं आहे, इथं जो शेप आहे हेअरलाईनचा तो प्रॉमिनंट कोणता शेप आहे, व्ही शेप्ड आहे. अ प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअरलाईन ऑन फोरहेड, त्याला आपण काय म्हणणार आहे, विडोज पीक असं म्हणणार आहे. आताच आपण बघितलं हा कशामुळे होतो आहे, ॲटोसोमल डॉमिनंट जीनमुळे. इट इज डिटरमाइंड बाय ॲटोसोमल डॉमिनंट जीन. विडोज पीक ऑकर्स इन होमोझायगस डॉमिनंट अँड, होमोझायगस डॉमिनंट म्हणजे काय असणार आहेत, दोन्ही कॅपिटल W अँड ऑल्सो हेट्रोझायगस कॅपिटल W स्मॉल w इंडिव्हिज्युअल. म्हणजे हा जो विडोज पीक होणार आहे हे जे कॅरेक्टरिस्टिक दिसणार आहे कुणामध्ये दिसणार आहे, दोन्ही त्याचे अलील्स डॉमिनंट असतील, म्हणजे त्याला आपण होमोझायगस डॉमिनंट असं म्हणणार आहे. आणि एक अलील डॉमिनंट आहे, एक रेसेसिव्ह आहे, तरीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये कोणते कॅरेक्टर्स दिसणार आहेत, विडोज पीक दिसणार आहे. होमोझायगसमध्ये पण दिसणार आहेत आणि हेट्रोझायगसमध्ये. हेट्रोझायगसमध्ये का दिसणार आहे, तर हा W जो आहे हा W कसा आहे रे, डॉमिनंट आहे. आणि मेंडलने आपल्याला सांगितलं होतं की जे डॉमिनंट आहे ते एक्सप्रेस होतात. Individuals with a homozygous recessive small w genotype have a straight hairline, no widow's peak.
पण जर जीन्स कसे असतील, दोन्ही रेसेसिव्ह असतील, दोन्ही जीन्स कसे असतील, रेसेसिव्ह असतील, तर मात्र त्या पर्सनचे हेअर कसे असतात, स्ट्रेट हेअरलाईन असतात, कारण हे कसे झाले, रेसेसिव्ह आहे. नो विडो स्पीक, इथं म्हटलंय बघा, इथं विडो स्पीक नाही. बोथ मेल अँड फिमेल्स हॅव अ इक्वल चान्स ऑफ इनहेरिटन्स. असं काही नाही की फक्त हे मेलमध्ये दिसतं, तर मेल आणि फिमेलमध्ये सुद्धा हे कॅरेक्टरिस्टिक इनहेरिट होण्याचे चान्सेस इक्वल असतात. लक्षात येते. व्हॉट इज विडो पीक? अ प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअरलाईन ऑन फोरहेड इज डिस्क्राइब्ड ॲज ए विडोज पीक. म्हणजे त्यांच्या फोरहेडवर जी हेअरलाईन आहे ती कशी दिसते रे, अशी प्रॉमिनंट व्ही शेप्ड दिसते. आणि हे कशामुळे डिटरमाइन होत आहे, तर ॲटोझोमल डॉमिनंट जीन. येते का लक्षात? ह्याच्यावर बऱ्याच वेळा MCQ विचारलेला आहे किंवा हे तुम्हाला प्रॅक्टिकलला पण असतं. नेक्स्ट आपण पाहतोय फिनाइलकिटोन्युरिया, ज्याला PKU असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये काय बघा, फिनाइलकिटोन्युरिया असं का म्हटलं गेलं, तर ॲक्च्युली हा जो डिसऑर्डर आहे, हा डिसऑर्डर इनबॉर्न आहे. इनबॉर्न म्हणजेच काय, अगदी जन्मापासूनच. इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. कॉज ड्यू टू रेसेसिव्ह ॲटोसोमल जीन. मगाचा जो विडोज पीक होता तो डॉमिनंट होता. आता इथं मात्र आपण काय बघतो, हे एक्झाम्पल कशाचं आहे, रेसेसिव्हचं आहे. इट इज ॲन इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर कॉज ड्यू टू रेसेसिव्ह ॲटोसोमल जीन्स. When recessive genes are present in homozygous condition, म्हणजे रेसेसिव्ह जीन्स जर होमोझायगस कंडिशनमध्ये असतील तर काय होतं बघा, फिनाइलिन हायड्रॉक्झिलेज एन्झाईम इज नॉट प्रोड्यूस. फिनाइलिन हायड्रॉक्झिलेज एन्झाईम इज नॉट प्रोड्यूस. कधी होत नाही? हे जे एन्झाईम आहे, कोणतं एन्झाईम रे, इथे दिले बघा, काय म्हटलंय त्यांनी, जर जीन्स कसे असतील, रेसेसिव्ह, दोन्हीही जीन्स कसे असतील, रेसेसिव्ह असतील, तर मात्र, किंवा होमोझायगस कंडिशन म्हणतोय आपण, होमोझायगस कंडिशनमध्ये असतील तर काय होतं आहे, तर ह्या कंडिशनमध्ये एक विशिष्ट प्रकारचं एन्झाईम तयार होत नाही. कोणतं एन्झाईम? फिनाइलिन हायड्रॉक्झिलेज. मग हे एन्झाईम इसेन्शियल असतं. कशासाठी इसेन्शियल असतं? जर हे एन्झाईम प्रेझेंट असेल तर ते काय करतं, तर कन्व्हर्जन ऑफ ॲमिनो ॲसिड फिनाइलिन इंटू टायरोसिन. तुम्हाला ॲमिनो ॲसिड माहिती आहे, ठीक आहे नाही. मग हे काय करतं, तर हे जे फिनाइलिन आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं, टायरोसिनमध्ये करतं. पण इथं होमोझायगस कंडिशन आहे किंवा रेसेसिव्ह जीन्स प्रेझेंट आहे, त्यामुळं हे टायरोसिन किंवा टायरोसिन तयार होत नाही किंवा फिनाइलिनचं कन्व्हर्जन टायरोसिनमध्ये होत नाही. आणि साहजिकच हे फिनाइलिन जे आहे आणि त्याचे काही डेरिव्हेटिव्ज आहेत ते ब्लड आणि सेरिब्रोस्पायनल फ्लुइड, ज्याला आपण CSF म्हणतो ब्रेनमधलं, तिथं हे ॲक्युमुलेट होतात, म्हणजे साठून राहतात. लक्षात येते बघा. फर्स्ट पण तुमचा पॉईंट असं येणार आहे, इट इज ॲन इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर. इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर, तर अंडरलाईन केले मी होता. कशामुळे होतो आहे? कॉज ड्यू टू रेसेसिव्ह ॲटोझोमल जीन्स. सेकंड, वेन रेसेसिव्ह जीन्स, जर रेसेसिव्ह जीन्स कसे असतील, होमोझायगस कंडिशन, म्हणजे दोन्ही जीन्स त्याचे कसे असतील, रेसेसिव्हमध्ये असतील. बघा, एक डॉमिनंट एक रेसेसिव्ह असेल तर इथं तो डिसऑर्डर आपल्याला दिसणार नाही. पण जर दोन्ही रेसेसिव्ह असतील तर मात्र इथं काय होतं, कोणतं एन्झाईम इथं प्रोड्यूस होत नाही, फिनाइलिन हायड्रॉक्झिलेज. फिनाइलिन हायड्रॉक्झिलेज हे जे एन्झाईम आहे ते इथं प्रोड्यूस होत नाही. पण ते एन्झाईम आपल्याला इसेन्शियल आहे, बॉडीला इसेन्शियल आहे. कशासाठी? हे जे एन्झाईम आहे ते काय करतं, तर जे काही ॲमिनो ॲसिड फिनाइलिन आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं, टायरोसिनमध्ये करतं. आणि हेच एन्झाईम नाही आहे, त्यामुळे टायरोसिन होणारच नाही आहे तयार. ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ दिस एन्झाईम फिनाइलिन इज नॉट कन्व्हर्टेड इन टू टायरोसिन. हेन्स फिनाइलिन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह आर ॲक्युमुलेटेड इन. साहजिकच त्याचं कन्व्हर्जन होत नाही टायरोसिनमध्ये, आणि मग हे त्याचे फिनाइलिन आहे किंवा त्याचे डेरिव्हेटिव्ज आहेत ते ब्लडमध्ये आणि CSF म्हणजे सेरिब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये काय होतात, ॲक्युमुलेट होतात. मग याचे डिसऑर्डर म्हणजे त्याचे जे इफेक्ट्स आहेत बॉडीवर, हे साठल्यानंतर म्हणजे ब्लडमध्ये किंवा CSFमध्ये हे साठल्यानंतर किंवा त्याचे डेरिव्हेटिव्ह साठल्यानंतर बॉडीवर काय इफेक्ट होतात ते आपण बघूया.
अफेक्ट्स ऑफ फिनाइलकिटोन्युरिया PKU. आता इथे काय होते बघा, इट अफेक्ट्स डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन अँड कॉजेस मेंटल रिटार्डेशन. साहजिकच हे ब्रेनमध्ये आणि आपण बघितलं की ब्लडमध्ये साठून राहते, त्यामुळं त्याचा जो अफेक्ट होतोय तो कशावर होतोय, ब्रेनवर होतोय. कशावर होतोय, ब्रेनवर होतोय. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये काय जाणवतं, पर्सनमध्ये मेंटल रिटार्डेशन जाणवते. ठीक आहे. आणि जर फिनाइलिन जर एक्सेस झालं, प्रमाणाच्या बाहेर झालं, एक्सेस फिनाइलिन जे आहे ते युरिनमधून एक्सक्रीट केलं जातं. बघा, एक्सेस फिनाइलिन इज एक्सक्रीटेड इन युरिन, hence this disease is called as a phenylketonuria. युरिया असं म्हटलंय कारण इथं काय होतंय, हे फिनाइलिन जे आहे ते युरिनमधून काय होतं, मग एक्सक्रीट होतं. आणि म्हणूनच ह्या डिसऑर्डरला आपण काय म्हणतोय, फिनाइलकिटोन्युरिया किंवा PKU. अच्छा, आपण ह्या स्लाइडमध्ये फक्त काय पाहिलं तर ॲटोसोमल इनहेरिटन्स पाहिले, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपण काय बोललं की ॲटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट्स जे आहेत हे appear in both sexes with equal frequency. These traits tend to skip generation. म्हणजे काय म्हणलंय बघा त्यांनी, हे जे ॲटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट्स आहेत, रिसेसिव्ह म्हणते, डॉमिनंट नाही, हे जे ॲटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट्स आहेत हे ॲपियर्स कशामध्ये, तर दोन्ही सेक्सेस म्हणजे मेलमध्ये आणि फिमेलमध्ये. त्याची फ्रिक्वेन्सीसुद्धा कशी आहे, सारखी आहे. असं काही नाही की मेलमध्ये जास्त आहे फिमेलमध्ये कमी असेल, त्याची फ्रिक्वेन्सी सारखीच आहे. पण हे ट्रेंड्स स्किप होऊ शकतात, एक जनरेशन ते काय होऊ शकतात, स्किप होऊ. दिस ट्रेट टेंड टू स्किप जनरेशन. ठीक आहे. एवढं आपण याच्यामध्ये पाहिलं आहे ॲटोसोमल इनहेरिटन्स. आणि त्याच्यामध्ये आपण काय बघितले, 2 एक्झाम्पल पाहिले, विडोस्पिक आणि फिनाइलकिटोन्युरिया. हा पार्ट थोडासा छोटा झाला आहे, पण नेक्स्ट व्हिडिओ आहे तो आपला मोठा होणार आहे, कारण त्याच्यामध्ये आपण सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स बघणार आहे. त्याच्यामध्ये डिसीजेस जरा जास्त आहेत. ठीक आहे. ओके.